या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। मालेगाव शहरात एका कोरोना बाधित रुग्णाचा झालेला मृत्यू आणि शिवाय आणखी 4 जण कोरोना बाधित आढळून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे। जिल्ह्यात आता एकूण 12 रुग्ण पॉझिटिव्ह आहे। याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काळजी व सावधगिरी बाबत आवाहन करण्यात आले। सुरुवातीला पासूनच आपण मालेगावकडे अधिक लक्ष देऊन होतो आणि आपण वारंवार हे आवाहन केलेलं आहे की बऱ्याचशा ठिकाणावरून बाहेरून वगैरे आलेले लोक ये जा होत असतात, त्यामुळे काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे। आणि असं दिसून आलंय की काल एकदम 5 पेशंटचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले। त्या पेशंटपैकी एक पेशंट जे आहे ते आधीच दगावलेले होते, त्यांचा स्वॅबचा रिपोर्ट येण्यावर होता, त्यांची लक्षणं बऱ्यापैकी कोरोना सदृश होती, त्यामुळे आपण त्यांचे अंत्यविधी जे केले ते सुद्धा त्याच पद्धतीने केले की कोरोना पेशंट पॉझिटिव्ह असल्यावर जसे होतात तसे। परंतु आमच्याकडे चिंतेची बाब अशी आहे आत्ता की हे 4 जण जे आहेत उरलेले यांची कोणती फॉरेन हिस्ट्री नाही आहे, म्हणजे ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे त्यांची। त्यामुळे आम्हाला सर्वात पहिलं काम हे करावं लागेल आता की त्यांना ह्या रोगाचा संसर्ग झाला कसा हे पहिलं शोधून काढावं लागेल। म्हणून माझी मालेगावमधल्या सगळ्या लोकांना पुन्हा एकदा एक सूचना आहे, आता अतिशय कडक सूचना आहे की आम्ही हा जो कर्फ्यू लावलेला आहे हा आम्ही थोडा वाढवणार पण आहोत आता, कारण बऱ्याच वेळेला विनंती करून झाली, अनेक वेळेला समज देऊन झाली, परंतु त्याच्यावरती काही ठिकाणी अंमलबजावणी होत नाही असं दिसतं। आणि त्याचे शिकार आज हे 4 लोक झालेले आहेत की अजूनही लोक एकमेकांना भेटतात, अजूनही लोक अनोळखी व्यक्तींना भेटतात, अजूनही अनोळखी व्यक्ती ज्या गावामध्ये आहेत त्या स्वतःहून समोर येत नाही। ही गोष्ट एकंदरीतच सगळ्या सोसायटीच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे आणि अशा पद्धतीने स्प्रेड आम्ही अजिबात होऊ देणार नाही। आम्ही बाकीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आटोकाट करत आहोत, परंतु कॉम्बिंग ऑपरेशन सुद्धा आम्ही आता सुरू केलेलं आहे। आम्ही प्रत्येकाच्या घरोघर जाऊन जवळपास 400 लोकांचे टीम्स तयार केल्या आहेत आणि प्रत्येकाच्या घरोघर जाऊन आम्ही चेक करणार आहोत की कुणाला काही लक्षणं आहेत का। पुन्हा एकदा माझी सूचना आहे की स्वतःहून समोर जर आलात तर तुम्हाला स्वतःला उपचार लवकर मिळतील, तुमचा स्वतःचा जीव वाचेल, तुमच्या कुटुंबियांचा पण जीव वाचेल। परंतु उगीच हा जो चोर पोलिसांचा खेळ करत बसला तर त्याच्यामध्ये दोघांच्या पण एनर्जी जातात, असं कृपा करून कोणी करू नये। सगळी मदत सहकार्य सगळ्या प्रशासनाला केलं पाहिजे। आता आपल्या समोर जिवंत राहण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। आपल्या समोर हे आव्हान नाहीये की आपल्याला सुविधा कशी मिळतीये किंवा आपल्याला बाकीच्या गोष्टी काय होतात, तो जान बची तो लाखो पाय अशी आपली परिस्थिती आहे। त्यामुळं सगळ्यांना पुन्हा पुन्हा मला हे सांगायचं आहे की आपण आज मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार केला, धान्य पुरवठ्याच्याबद्दल विचार केला, हॉस्पिटलच्या तयारीबद्दल विचार केला, आता ह्या कंटेनमेंट प्लॅन कसा ॲक्टिवेट करायचा त्याबद्दल विचार केला। सगळ्या लोकांची मनोबल अतिशय चांगलं आहे, प्रशासकीय यंत्रणा एकदम सज्ज आहे, सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींचा अतिशय मनापासूनचा पाठिंबा सगळ्या गोष्टींना आहे आणि आपण 100% याच्यावरती मात करू याच्याबद्दल काही शंका नाही। परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आहे लोकांकडचं सहकार्य आणि लोकांनी ही जाणीव ठेवली पाहिजे की आपण बाहेर पाऊल जर आता टाकलं तर आता आपल्याला माहितीच नाही आहे की कोण कॅरियर आहे आणि कोण नाही आहे। त्यामुळे आज हे काल जे 4 लोक इतके गंभीर आजारी झालेले आहेत त्यांना सुद्धा अजून कळत नाही आहे की त्यांनी नेमका कुणाकडून हा आजार घेतला। इतकी वाईट परिस्थिती आज मालेगाव शहरामध्ये आहे। त्यामुळे आता आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की कशा पद्धतीने वागायचं, तर पुढचे 8 दिवस जरा जास्तीत जास्त काळजी घ्यावी असं पुन्हा एकदा